गुगल ही जगातली नामांकित टेक्नॉलॉजी कंपनी आहे. ऑनलाईन पेमेंटमध्ये गुगल पेचा चांगला मार्केट शेअर आहे. मात्र कंपनीने जीपे हे ॲप बंद करण्याची घोषणा केली आहे. गुगलने हे पेमेंट ॲप 4 जून 2024 पासून अमेरिकेत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने 2022 मध्ये गुगल वॉलेट पे नावाचं एक नवीन ॲप लॉन्च केलं होतं. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात हे ॲप लगेच बंद होणार नाहीये. मात्र भारत आणि सिंगापूर वगळता इतर सर्व देशांमध्ये जीपे आता बंद होणार आहे. आता सामान्य लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी. मागच्या काही वर्षात महागाईमुळे सामान्य माणूस अडचणीत आलाय. त्यामुळे लोकांच्या पर्चेसिंग पॉवरवर नकारात्मक परिणाम देखील झाला. हे जरी खरं असलं तरी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसने एक दिलासा देणारा रिपोर्ट जाहीर केलाय. या रिपोर्टनुसार 2011-12 नंतर भारतातल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या नागरिकांनी दर महिन्याला केलेल्या खर्चात म्हणजेच त्यांच्या पर कॅपिटा मंथली एक्सपेंडिचरमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. तसेच गरिबांच्या संख्येत 5% घसरण झाल्याची माहिती NSSOने दिली आहे. देशात गरिबी कमी झाली असून देश दिवसेंदिवस समृद्ध होतोय असं मत BVR सुब्रमण्यम यांनी व्यक्त केलंय. आता PF सभासदांची चिंता वाढवणारी बातमी. सामान्य माणूस आयुष्यभर नोकरी करतो, प्रॉव्हिडंट फंडमध्ये लाखो रुपये जमा झालेत म्हणून त्याला रिटायरमेंटची चिंता नसते. मात्र आपल्याला PFचे पैसे खरंच मिळतील का अशी चिंता कर्मचाऱ्यांना आता वाटू लागली आहे. रिटायर झाल्यावर कर्मचाऱ्यांना त्यांचा प्रॉव्हिडंट फंडचा फायनल क्लेम मिळवण्यात अनेक अडचणी येत आहेत. मागच्या 5 वर्षात PF क्लेमच्या रिजेक्शन रेटमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. PF क्लेम रिजेक्शनचा रेट आता 34% वर गेला आहे. म्हणजे 100 पैकी 34 कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे PFचे पैसे मिळत नाहीयेत. सरकारने या अडचणींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आता IT कर्मचाऱ्यांसाठी आणि इंजिनियर्ससाठी एक आनंदाची बातमी. मागच्या 2 वर्षात अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत आली होती. रशिया-युक्रेन युद्ध आणि त्यानंतर वाढलेली महागाई यामुळे अमेरिकेत खूप मोठी व्याजदर वाढ झाली. भारतातला IT बिझनेस अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असल्यामुळे अर्थातच त्याचा फटका भारतातल्या IT कंपन्यांना बसला. मागच्या काही महिन्यात IT कंपन्यांनी बिझनेस आउटलुक खराब असल्यामुळे नवीन रिक्रुटमेंट केली नाही. मात्र आता या परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ लागली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCSने नवीन रिक्रुटमेंट करण्याचे संकेत दिलेत. यावर्षी कंपनीला जास्त कर्मचाऱ्यांची गरज पडेल, त्यामुळे नवीन इंजिनियर्सला TCSमध्ये नोकरी मिळेल अशी माहिती कंपनीचे CEO के कृतिवासन यांनी दिली आहे. नॅस्कॉमने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली आहे. TCS नंतर इन्फोसिस, HCL टेक, विप्रो सारख्या कंपन्यांकडून देखील मोठ्या प्रमाणावर रिक्रुटमेंट होण्याची शक्यता आहे. आता फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरी संदर्भातली बातमी बघूया. मागच्या काही वर्षात स्विगी, इन्स्टामार्ट, ब्लिंकिट आणि झेप्टो सारख्या कंपन्यांनी ऑनलाईन ग्रोसरी सेगमेंटमध्ये अतिशय झपाट्याने विस्तार केला. अवघ्या काही वर्षात त्यांचा व्यवसाय अनेक पटींनी वाढलाय. मात्र या कंपन्यांना अजूनही प्रॉफिटेबल होता आलं नाहीये. त्यामुळे हे बिझनेस मॉडेल प्रॉफिटेबल आहे हे सिद्ध करण्याचं मोठं आव्हान या कंपन्यांसमोर आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी आता जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बसेसचा वापर व्हावा यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न चालू आहे. सरकारने PM ई-बस सेवा स्कीम अंतर्गत यासाठी मोठी तरतूद देखील केली आहे. 169 शहरांमध्ये तब्बल 10,000 इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्यात येणार आहे. मात्र ही ऑर्डर कोणत्या कंपनीला मिळणार याबद्दल गुंतवणूकदारांच्या मनात उत्सुकता आहे. गुंतवणूकदारांनी ओलेक्ट्रा, ग्रीनटेक, टाटा मोटर्स आणि JBM ऑटो सारख्या शेअर्सवर लक्ष ठेवून स्विंग ट्रेडिंग केलं तर आपल्याला या संधीचा चांगला फायदा करून घेता येईल.